हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, व्हिजिटाईज स्टुडंट, तुमचा ऍडमिशन काउन्सिलर. आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुलींसाठी असे कुठले डॉक्युमेंट्स लागतात. हे डॉक्युमेंट जर नसतील तर तुम्हाला गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे की ट्युशन फीस माफची ती मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर, आपल्याकडे अजूनही 8 ते 10 दिवसांचा वेळ आहे आणि या वेळात हे डॉक्युमेंट काढणं फार गरजेचं आहे. बरेचसे पॅरेंट्सना माहित नसतं की ते डॉक्युमेंट्स आम्हाला काढायचे आणि ते पॅरेंट्स ते काढत नाहीत. त्यांना वाटतं की आपल्याला जे डॉक्युमेंट्स माहिती आहेत त्यावरच आपलं फक्त ऍडमिशन होऊन जाईल. तर असं काहीही नसतं आणि शेवटी त्यांना जाऊन कळतं की अरे यार, हा एक कागद असता तर आपल्या मुलीची फीज आज माफ झाली असती. तर चला, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या ऍपला डाउनलोड करू शकतात किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइज मेंटॉरशिप मिळणार आहे. सीओईपी व व्हिजिटायच्या टॉपर स्टुडंट कडनं व एमएसटी सीईटी मध्ये जे टॉपर्स राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला एमएसटी सीईटी ची पर्सनलाइज काउन्सिलिंग मिळणार आहे. काउन्सिलिंग म्हणजे फक्त कॉलेज लिस्ट नव्हे, तर काउन्सिलिंग म्हणजे माझ्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग, माझ्या कास्टच्या अकॉर्डिंग माझ्यासाठी कुठलं कॉलेज घेणं बेटर राहील, त्या कॉलेजला प्लेसमेंट किती आहे, कुठली ब्रांच घेणं बेटर राहील, त्या ब्रांचचा सिलेबस काय आहे, त्याच्या ऍव्हरेज प्लेसमेंट कुठे जातात, कुठल्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंट जातात, हे सर्व तुम्हाला 1-to-1 सेशन घेऊन सांगितलं जातं. त्यामुळे लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज करून तुम्ही आम्हाला तुमचे पर्सेंटाईल सांगू शकतात. त्यानुसार आमची टीम तुमच्याशी कनेक्ट होईल व काउन्सिलिंग मध्ये तुम्ही येऊ शकतात. चला आता सुरुवात करूया की बऱ्याचशा विद्यार्थिनींचा एक प्रश्न असतो, दादा आम्हाला फीस माफ आहे, तर सर्वच कॉलेजला फीस माफ आहे का? हा प्रश्न तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला पडलेला असतो. पण एक गोष्ट समजून घ्या, फक्त त्याच कॉलेजला फीस माफ आहे जे कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात. ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत तिकडे फीस माफ नाही. जसं की आता तुम्हाला सांगायचं झालं तर एमआयटी. आता तुम्ही म्हणशाल एमआयटीचे तर 2 कॉलेज आहेत, एक वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे, एक एमआयटी एडीटी आहे. तर या कॉलेजला फीस माफ आहे का? तर नाही. हे कॉलेज कॅपराऊंड मध्ये पार्टिसिपेट करत नाही, त्यामुळे तिथं फीस माफ नाही. पण एमआयटी आळंदीचं कॉलेज कॅपराऊंड मध्ये पार्टिसिपेट करतं, त्यामुळे तिथं मुलींना मोफत शिक्षण मिळतं. आता हे मोफत शिक्षण पूर्णपणे मोफत आहे का? तर नाही. मोफत शिक्षण मध्ये तुम्हाला फक्त तुमची ट्युशन फीस माफ होत असते. मग दादा, जर माझी ट्युशन फीसच माफ होत असेल तर मग कशाला मी डॉक्युमेंट्स काढत बसू? पण ऐका, थोडं थांबा. ट्युशन फीस जवळपास सर्व कॉलेजची, जी आता फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज आहे ज्याची टोटल फीस आहे 1.5 लाख, पण त्याच्यातली ट्युशन फी त्यांची 1,30,000 आहे, तर फक्त डेव्हलपमेंट फी जर तुमची वरची 20,000 तुम्हाला भरावे लागतात. एवढा मोठा डिफरन्स येत असतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, ते मी आता व्हिडिओच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे की कुठले डॉक्युमेंट्स व कुठल्या कॅटेगरीच्या मुलींसाठी ही फीस माफची स्कीम आहे व कुणाला ती लागू होती, हे सर्व मी सांगणार आहे. त्यापूर्वी आपण हा डाऊट क्लिअर केला की कॉलेज कुठलं भेटलं पाहिजे. कुठल्या कॉलेजला फीस माफ आहे? तर फक्त जे कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात ना, त्याच कॉलेजेसला फीस माफ आहे. ही गोष्ट तुम्ही समजून. आता आपण बघूया कुठल्या कॅटेगरीच्या मुलींसाठी फीस माफ आहे. तर ऑलरेडी एससी असेल, एसटी असेल, अशा कॅटेगरीच्या मुलींसाठी फीस कमीच असते. 2,000, 5,000, 7,000, 8,000 असं ते कॉलेज वाईज डिफर करत असतं. पण एक गोष्ट समजून घ्या, ओपनची कॅटेगरी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल, ओबीसी असेल, तर अशा विद्यार्थिनींसाठी ट्युशन फीस माफची स्कीम फार फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्हाला काय काढायचं आहे, तर इन्कम सर्टिफिकेट तुमचं 8 लाखाच्या खाली पाहिजे. जर तुमचं इन्कम सर्टिफिकेटवर जर 12 लाख, 13 लाख असं इन्कम असेल, तर मग मात्र तुम्हाला ट्युशन फीस माफ होणार नाही. फ्री एज्युकेशन जे आहे गर्ल्ससाठी, महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही महाराष्ट्राचे डोमेसाइल्ड हवे, म्हणजे तुमचं डोमेसाइल सर्टिफिकेट, तुमचा जन्म हा महाराष्ट्रात असायला हवा, त्यावेळेस तुम्हाला ही स्कीम मिळणार आहे. त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. इन्कम सर्टिफिकेट लेस दॅन 8 लाख आणि डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र, हे 2 डॉक्युमेंट्स असल्यावर तुम्हाला फीस माफ होणार आहे. एससी एसटीच्या मुलींनी टेन्शन घ्यायचं गरज नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं फीस कमीच आहे. ओपन असेल, ईडब्ल्यूएस असेल, ओबीसी असेल, अशा विद्यार्थिनींसाठी
ट्युशन फी माफची स्कीम फार फायदेशीर ठरते आणि त्यासाठी तुम्ही हे 2 डॉक्युमेंट काढणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे की ट्युशन फीस ज्या कॉलेजला माफ होती ते जे कॉलेजेस फक्त कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात, फक्त त्याच कॉलेजला. जे कॉलेजेस प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करत नाही, तिथं गव्हर्नमेंटची कुठलीही फक्त मुलींची ट्युशन फी माफची स्कीम नाही तर गव्हर्नमेंटची कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाहीत. प्रायव्हेट कॉलेजेसला स्कॉलरशिप नसते, फक्त जे कॉलेजेस कॅपराऊंड मध्ये आहेत त्यांनाच गव्हर्नमेंटच्या इतर स्कीम सुद्धा मिळत असतात. बऱ्याचशा स्कीम्स आहेत, पंजाबराव देशमुख असेल, एससीबीसी असेल, ईबीसी असेल, अशा भरपूर स्टुडंटसाठी ईबीसी स्कॉलरशिप लागू होते, पंजाबराव देशमुख होते. पण जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस बघताल, डीम्ड युनिव्हर्सिटी बघताल, तर तिथं तुम्हाला या स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटत नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, कुठले डॉक्युमेंट्स काढायचे हे सुद्धा समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.